आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, दिवाळी अवघ्या 8 दिवसांवर आले. खरेदीचा आजचा शेवटचा दिवस, कारण आज रविवार आहे. काल आणि आज कदाचित अनेकांना सुट्टी, आज तर बहुसंख्य लोकांना सुट्टी, त्यामुळे दादरचा बाजार ग्राहकांनी तुडुंब फुलून गेलाय. रंगीबेरंगी तोरणं, कंदील, दिव्याच्या माळा, पणत्या यासह विविध गोष्टींच्या खरेदीसाठी तोबा गर्दी झाली आहे. आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. थेट जाऊयात. प्रशांत, भरपूर गर्दी आणि दिव्यांची सुंदर रोषणाई, काय सांगशील? मिलिंद, खरं आहे, म्हणजे जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत दिसते फक्त आणि फक्त गर्दी. म्हणजे माझ्या सहकारी सचिनला मी विनंती करतो, सचिन आपण दाखवूया कसा, बघ ना हा कसा लोकांचा उत्साह आहे. म्हणजे दूरपर्यंत आपण जर का बघितलं तर फक्त प्रत्येक दुकान, रस्ता, फुटपाथ, फेरीवाले या प्रत्येक ठिकाणी आहेत फक्त गर्दी. दिवाळी खरं तर आपला हा वर्षातला सगळ्यात मोठा सण, त्यामुळे दिवाळीच्या खरेदीची रेलचेल ही प्रत्येक कुटुंबाची अत्यंत आनंदाची गोष्ट असते. यातला दुसरा भाग जर का बघितला तर हे लक्षात येतं की हे ज्या प्रकारे फिजिकल खरेदी करण्याकडे सगळ्यांचा कल दिसतो ना, त्यामुळे आपला देश हा कधीही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकत नाही. कारण ज्या देशाचं चलन प्रत्यक्ष रस्त्यात येत असतं, चलन होत असतं, त्या देशाला कधीही मरण नाही. पण हा उत्साह आहे, म्हणजे फुलांच्या माळा असो, रंगबिरंगी रोषणाई असो, मिठाई असो, कपडे असो, या लहान सहान गोष्टी फेरीवाल्याकडनं घेण्यासाठी लगबग असो, आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतंय कुटुंब लहान थोरापासून. आपल्याला माहिती, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला जर का आनंद कोणता वाटत असेल तर तो दिवाळी या सणाचा, आणखी दिवाळीचा आनंद घेण्यासाठी म्हणून प्रत्येक जण वर्षभर अनेक वेगळ्या प्रकारचा हे करत असतो. आता आपल्याला माहिती आहे की जसं तू बोललास की रविवार यंदाचा आहे आणि हा रविवार या आठवड्याचा शेवटचा, कारण लगेचच आपल्याला दिवाळीचं स्वागत करायचं आहे. त्यामुळे ही जी गर्दी आहे ही गर्दीच दाखवते की कशा प्रकारे दिवाळीचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर सुद्धा मोठ्या उत्साहात मार्केटमध्ये उतरले, तोबा गर्दी करून खरेदी करण्याकडे कल देत आहे. मिलिंद, प्रशांत, ही खरेदीची झुंबड बघून खरंच उत्साह वाटतो. राहिलेली तुझी किंवा माझी खरेदी आपण पुढच्या काही दिवसात उरकू, कारण तुझ्यासारखे अनेक प्रतिनिधी आपले कार्यालयात किंवा विविध ठिकाणी कामं करतायत. पण पुढच्या रविवारी बरोबर दिवाळीचा पहिला दिवस आहे. आत्तापासूनच हा दिव्यांचा उत्सव सुरू झाला आहे. तुलाही शुभेच्छा. आणि या गर्दीमुळे आपल्यातही एक वेगळा उत्साह, चैतन्य प्रेक्षकांमध्ये निश्चित निर्माण झाला असेल. प्रशांत, धन्यवाद. आणखीन एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात मुनावळेला भेट दिली आहे. यावेळेला त्यांनी कोयना धरणात होत असलेल्या जलपर्यटन केंद्राची पाहणी केली. महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं जलपर्यटन केंद्र असून यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासोबतच मासेमारी करता वनविभागाचे नियम इथे काहीसे शिथिल केले जातील असंही त्यांनी म्हटलंय. इथे स्कुबा डायव्हिंग होईल, वॉटर स्पोर्ट होईल, त्याचबरोबर बोट क्लब होईल, हाऊस बोट होईल, इतरही ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत मोठ्या प्रमाणावर इथे सुरू होतील. त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्याचं लवकरच काम सुरू होईल. खरं म्हणजे टुरिस्ट येतात, परंतु मोठ्या प्रमाणावर इकडे सगळं जे काही एवढं पर्यटनाला वाव आहे, चालना आहे. आम्ही मगाशी देखील हवाई पाहणी केली. आणि आता राज्यभरातल्या अनेक बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट. 1.5 वर्ष झालं तरी एसटीचं विलिनीकरण का झालं नाही असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी उपस्थित केला. यावरून त्यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला. नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे केले. तसं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवलं आहे. दुष्काळाची यादी तयार करताना काही चुका झालेत, अनेक तालुके सुटलेत असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. राज्यभर दुष्काळी परिस्थिती असताना एवढे कमी तालुके कसे दुष्काळग्रस्त म्हणून निवडले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर झालेली तोडफोड आणि जाळपोळीची
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली। झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी नमूद केलं। बीड जिल्ह्यातील जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना या संदर्भात खूप मोठं षडयंत्र असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून SIT स्थापन करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे इथे आहेत। गावातील शेतात जाऊन त्यांनी काम केलं। आपल्या गावाकडच्या माणसांसोबत बोलून आनंद होतो असंही त्यांनी नमूद केलं। तसंच बांबू लागवडीसाठी राज्यात प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची पाहणी केली। पाणी कचरा वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली। अधिवेशनात नितीन गडकरी यांचा वेळ घेऊन हा प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री तसंच अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानं जनतेतला लोकनायक हरपला अशी आपली भावना असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली। गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांनी सांत्वन केलं। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर यांनी शेगाव इथून एल्गार रथयात्रा काढली। गजानन महाराज यांचं दर्शन घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे। आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे नंदुरबारमध्ये चोरांनी कांद्यावर डल्ला मारलाय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे नंदुरबारमध्ये चोरट्यांनी कांद्यावर डल्ला मारलाय। कांद्याच्या 203 गोण्या चोरीला गेल्याचं समोर आलंय। गेल्या 2 दिवसात नंदुरबार तालुक्यात कांद्याचे भाव चांगलेच वधारले होते आणि त्यामुळेच ही चोरी झाल्याचं बोललं जातंय। कांद्याचे भाव वधारतात चोरट्यांनी कांद्याच्या 203 गोण्या लंपास केलेत। या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। आणि आता पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात खानावळवर देशी दारू तर पानपट्टीवर खुलेआम पेट्रोलची विक्री होत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत। ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असल्यानं दारू विक्रीला बंदी होती। दौंड तालुक्यात मोठी समजली जाणारी पारगाव ग्रामपंचायत इथली निवडणूक एकमेकांच्या पॅनलनं पैसे वाटल्याच्या आरोपामुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे। बहुजन ग्रामविकास पॅनलचे संभाजी ताकवणे यांनी समोरच्या पॅनलनं बेसुमार पैसे वाटल्याचा आरोप केला आहे तर इतर दोन्ही पॅनलनं हे आरोप फेटाळले। सिंधुदुर्गात मतदान केंद्राच्या बाहेर भानामती केली जात असल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे। कुडाळच्या उमरमाळ इथे मतदान केंद्राच्या बाहेर टाचण्या टोचलेली काही लिंब सापडलेत त्यामुळे खळबळ उडाली। वर्ध्यात मतदान केंद्राच्या बाहेर धक्काबुक्की करत राडा झाल्याची माहिती मिळते। तळेगाव इथल्या काकडदरा इथे जिल्हा परिषद शाळेच्या बाहेर 2 गटात धक्काबुक्की झाली। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बारामतीच्या काटेवाडीत अजित पवार गटानं पैसे वाटल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे। जनतेचे प्रश्न समोर आणून सोडवण्यासाठी निवडणूक आहे। ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा प्रकारची निवडणूक झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे। अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव इथे मतदानाचा हक्क बजावला। या मतदारांनी आपल्याला मोठं केलं, आमदार केलं, मेहनत घेतली, त्यांच्यासाठी मतदान करायला मिळाल्यानं आपल्याला फार बरं वाटलं असं मोहिते पाटील म्हणाले। इंदापूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्यासाठी मतदान झालं। यामध्ये बावडा ग्रामपंचायतीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला। इंदापूरच्या बावडा इथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आमने-सामने आल्यानं हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। हिंगोलीतल्या नाईक नगर परिसरात LPG सिलेंडरमधून गॅसची गळती झाली त्यामुळे घरातल्या फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला। यामुळे घरात आगीचा भडका उडाला होता। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातलं बरंचसं साहित्य जळून खाक झालं।
अमरावतीत गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकनं महिला पोलीस अधिकाऱ्याला चिरडल्याचं समोर आलंय। या अपघातात सहाय्यक पोलीस अधिकारी प्रियांका कोटावार यांचा डावा पाय निकामी झालाय। ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अमरावतीच्या इतवारा बाजारात प्लास्टिकच्या दुकानाला अत्यंत भीषण अशी आग लागली। या आगीमध्ये दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं। अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चरण इथे चांदोली शेडगेवाडी मुख्य रस्त्यावर अजगराचं दर्शन झालं। रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यातच अजगर दिसल्यानं वाहतूक काही काळ खोळंबली होती। हा अजगर गेल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर केराळा फाटा इथे ट्रक उलटल्याची घटना समोर आली आहे। ट्रकचं चाक निखळल्यानं हा अपघात झाला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। धाराशिव शहरातील पोलीस स्टेशनच्या समोर अचानक चारचाकी गाडीनं पेट घेतला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। अग्निशमन दलातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवलं। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातल्या प्रत्येक गावात 1 डिसेंबरपासून पुन्हा एकदा साखळी उपोषण करावं असं आवाहन केलंय। तसंच आपण पुन्हा राज्याचा दौरा करणार असून मराठा बांधवांच्या भेटी घेण्यासाठी आपण येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। आरक्षणासाठी सरकार रात्रंदिवस काम करत आहे, त्यामुळे न्यायाचा दिवस जवळ आला अशी भावना त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे आत्महत्या करू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये कोकणातील पहिली कुणबी मराठा नोंद सापडली आहे। शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात कुणबी मराठा जात प्रमाणपत्राची शोध मोहीम सुरू आहे। दरम्यान दापोलीतील कांगवाई गावात ही नोंद सापडली आहे। केळी उत्पादकांना पीक विम्याच्या रकमेवर 12% व्याज द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विवेक सोनावणे यांनी केली आहे। गेल्या 4 महिन्यांपासून पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, यावरून त्यांनी संताप व्यक्त केला। यवतमाळच्या राळेगाव इथे सीतामातेचं मंदिर आहे। या मंदिरातील देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। या निमित्तानं विशेष कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात शानदार शतक झळकावलं। विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतलं हे 49वं शतक। या शतकासह विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरची बरोबरी केली। एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीसह सचिन तेंडुलकर संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक ब्रेक। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात वैचारिक युद्ध सुरू झालेलं होतं। यानंतर भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर बोलणं बंद केल्यानंतर मनोज जरांगे यांनीही भुजबळ यांच्यावर टीका करणं सोडून दिलंय। दरम्यान आज छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे दोघंही संभाजीनगरमध्ये होते। मात्र तुम्ही जरांगेंना भेटणार का असं विचारल्यानंतर त्यांनीही खास शैलीत भाष्य केलं। दुसरीकडे भुजबळ भेटायला आले तर काय असा अचानक प्रश्न विचारला असता जरांगेंनी उत्तर द्यायचं टाळलं। जरांगे पाटीलकडे पण जाणार का आपण? नाही, ते आता बरे आहे असं त्याच्यावरच आणि डॉक्टरांची काळजी घेत आहे। त्या लवकर बरे व्हावेत अशी माझी शुभेच्छा। त्या विषयावर आम्ही काय सांगू, कारण जनतेचे पालकत्व त्यांच्याकडे, त्यांच्याबद्दल आम्ही काय सांगावं, त्याचा विचार असतो। छगन भुजबळ आले तर भेटायला तर तुम्ही भेटेल? मी कसं सांगायचं, मला हे प्रश्न त्यांना ती येणारी आहे ती मी काय सांगणार, मी काहीच बोलू शकत नाही त्याच्यावर। माझा लढा माझ्या समाजाच्या हितासाठी, बस एवढंच आहे। ज्यांना ज्यांना हित वाटतंय मराठ्यांचं व्हावं ते स्वतःहून येतात। आणि जाता जाता एक महत्त्वाची आठवण, काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गटानं मतदारांना पैशांचं वाटप केल्याचा आरोप भाजपनं केला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप अशा 2 पक्षात जबरदस्त सामना रंगलाय। नेमकं झालं काय पाहणार आहोत थोड्याच वेळात एका स्पेशल रिपोर्टमध्ये।